नाही, काल मुख्यमंत्री जे सिल्लोडला आले ते माझी लाडकी बहीण योजना आणि महिला सक्षमीकरण या कार्यक्रमासाठी. परंतु त्या ठिकाणी जे काळे झेंडे दाखवण्यात आले आपल्या माध्यमातून जे मी पाहिले ते मुख्यमंत्र्याला कुठे विरोध नव्हता. मुख्यमंत्र्याच्या विरोधात काही चाललंय अशातला तो प्रकार नव्हता. तर स्थानिक मंत्री अब्दुल सत्तारांच्या विरोधामध्ये काही त्यांच्या घोषणा होत्या आणि त्याची निश्चित दखल मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेली आहे. काय प्रकार आहे हा त्यांनी जाणून घेतलेला आहे आणि मला वाटतं त्याच्यावर सुद्धा चर्चा हे मुख्यमंत्री करतील आणि योग्य तो निर्णय सुद्धा घेतील. बघा, लोकांसाठी सरकार आपण चालवतोय म्हणून लोकांच्या असलेल्या काही ज्या काही भावना आहेत त्या जपणं, त्या समजून घेणं हे मुख्यमंत्र्याचं काम आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांनी तिथं कुठेही असं का दाखवतात झेंडे, का त्यांना अडवायचं का, असं काही केलेलं नाही. तर त्यांच्या भावना समजून घेतलेल्या आहेत. मला वाटतं झालेला प्रकार हा तसा त्या अनुषंगानं ठीक नव्हता. परंतु ज्यांनी काळे झेंडे दाखवले त्याच्या मागण्याही अवास्तव होत्या असं म्हणता येणार नाही. म्हणून त्याची चौकशी जरूर केली जाईल. नाही नाही नाही, हा प्रश्न फक्त सिल्लोड पुरता मर्यादित होता. त्या लोकांच्या काही तिथलच्या मागण्या होत्या त्या संदर्भात होता तो आणि त्याची दखल मी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. म्हणून त्याचा आणि विधानसभेच्या या निवडणुकीचा तसा परिणाम होणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.